मदरला जर हार्टमध्ये जर होल असेल तर ते बाळाला असण्याचे चान्सेस 3 to 5% पर्यंत असतात. बाळ होणं, त्या बाळामध्ये हृदयाचा आजार निघणं, हे इट्स अ शॉकिंग. म्हणजे हृदयाशी रिलेटेड काही कनेक्शन आहे का, म्हणजे बाळाचं वजन कमी होण्यात? नाही, हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. इतके दिवस ऐकलं होतं की मोठ्यांना हार्ट अटॅक येतो, पण ते प्रमाण एवढं शाळकरी मुलांपर्यंत म्हणजे 6th स्टँडर्ड पर्यंत येईल का? आजार झालाय म्हणजे तो आयुष्यभर आधूच राहील का? तर त्याचं उत्तर नाहीये. छातीत दुखलं की समजायचं हार्ट अटॅक आला? नाही, बाळाला जन्मजात जो हृदयाचा आजार आहे तो पोटात असतानाच कसा डायग्नोज करता येईल? सर्जरी हाच ऑप्शन आहे की विना सर्जरी पण काही उपचार आहेत जे हार्ट रिलेटेड प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करू शकतात? पालक एक मला म्हणतात की डॉक्टर, त्याच्या हृदयात तुम्ही नेमकं काय बसवलं आहे? तर ज्यावेळेस मी विचारलं काय प्रॉब्लेम झाला, तर ते म्हणाले, अहो एनर्जी आधी खूप अर्धीच होती, आता इतका पळतो की माझं वजन कमी केलं यांनी त्याच्या ह्याच्यामध्ये. नमस्कार, हेल्थ विथ सकाळच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. खरं तर लहान मुलांमध्ये हार्ट अटॅक येणं ही बातमी खरं तर आपल्या सगळ्यांसाठी धक्कादायक आहे. मागच्या महिन्याभरात आपल्या महाराष्ट्रात 2 ते 3 शाळकरी मुलांचा शाळेत असताना मधल्या सुट्टीत हार्ट अटॅकनं मृत्यू झाल्याच्या बातम्या आल्या आणि मग सगळ्या पालकांमध्ये खरं तर एक भीतीचं वातावरण तयार झालं. मग त्यामुळेच हा विषय ॲड्रेस करण्यासाठी आपल्यासोबत पीडियाट्रिक कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर पंकज सुगावकर आज आपल्यासोबत आहेत. सर, आपलं खूप खूप स्वागत. थँक्यू. डॉक्टरांबद्दल सांगायचं झालं तर त्यांचा 13 वर्षांचा अनुभव आहे. ते पुण्यात मागच्या 13 वर्षांपासून आहेत, पण त्यांनी पुण्या व्यतिरिक्त महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या, विशेषतः मराठवाड्यातही डॉक्टरांच्या व्हिजिट्स असतात. तिथे ग्रामीण भागात जाऊन तिथल्या शाळकरी मुलांमधलं एक हार्ट रिलेटेड प्रॉब्लेम्स चेक करणं, त्याच्यासाठी शिबिरं घेणं, खरं तर हा त्यांचा हातखंडा आहे आणि समाजकार्यात आपला एक हातभार असायला पाहिजे, त्या दृष्टीनं ते खरं तर काम करतात. त्यामुळे आपण खरं तर आज डॉक्टरांशी मुलांच्या आरोग्याविषयी आणि स्पेशली त्यांच्या हार्ट रिलेटेड प्रॉब्लेम्स विषयी बोलणार आहोत. तर आपण चर्चेला सुरुवात करूया. नक्की. मी तसं मुलाखतीच्या इंट्रोडक्शनमध्ये सुरुवातीलाच म्हटलं की शाळकरी मुलांमध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण वाढतंय आणि माझ्याच तसं येतंय. तर नेमकं यामागची कारणं काय आहेत? सर्वप्रथम शाळांमध्ये मुलांना हार्ट अटॅक येणं ही न्यूज जेव्हा बाहेर आली त्यावेळेस मग सगळेच जण खूप परेशान झाले की नेमकं लहान मुलांना हार्ट अटॅक पण येतोय म्हणजे खूप जास्तच झालंय. आपण इतके दिवस ऐकलं होतं की मोठ्यांना हार्ट अटॅक येतो, पण ते प्रमाण एवढं शाळकरी मुलांपर्यंत म्हणजे 6th स्टँडर्ड पर्यंत येईल का, अशी कुणालाही अपेक्षा नव्हती. साहजिक सगळ्यांना तो एक धक्का होता असं म्हणायला हरकत नाहीये. पण खरं त्याच्या मागचं जर आपण कारण बघायला गेलो तर हा हार्ट अटॅक लहान मुलांमध्ये जो आला, त्याला हार्ट अटॅक हा जो प्रकार आहे तो हृदयामधल्या रक्तवाहिन्यांच्या ब्लॉकेजेसमुळे होतो. पण तसं लहान मुलांमध्ये व्हायचं प्रमाण अजून तरी खूप कमी आहे, और मी म्हणेल की ते पॉसिबल नाहीये अजून एवढ्या छोट्या वयापर्यंत. दुसरी गोष्ट ह्याच्यामध्ये मला असं सांगायचं आहे की हे जे अचानक ह्यांचा जो मृत्यू होतो त्याला हार्ट अटॅक एकच कारण जो अडल्टच्या पॉप्युलेशनमध्ये होतं तर ते तसं नाहीये. की कदाचित त्यांच्यामध्ये जन्मजात हृदयरोगाचं एखादं प्रमाण हे त्याच्यामध्ये आहे. कदाचित त्यांचा एखादा वॉल बंद आहे, त्याच्यामध्ये आम्ही इऑर्टिक स्टेनोसिस म्हणेल किंवा हृदयाला सप्लाय करणाऱ्या रक्तवाहिन्यांचा प्रॉब्लेम म्हणेल किंवा अजून काही रिदम डिस्टर्बन्सेस, म्हणजे अचानक त्यांना हृदयाचा वेग प्रचंड प्रमाणात वाढतो, असे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ह्याच्यामुळे त्यांना सडन एक प्रॉब्लेम येऊ शकतो आणि त्याच्यामुळे त्यांना जीवाला धोका हा होऊ शकतो. पण जे काही नॉर्मल पॉप्युलेशनमध्ये जे म्हटलं जातं तसं व्हायचं प्रमाण अजून तरी मला असं वाटतं खूप निग्लिजर प्रमाणात आहे. पण ओव्हरऑल हे लहान मुलांमध्ये जे काही फूडचे प्रॉब्लेम्स आहेत, जे काही लॅक ऑफ एक्झरसाइज आहेत, त्याच्यामुळे हे जो आपण म्हणतो की मोठ्यांना जो हृदयरोगाचा किंवा हार्ट अटॅकचं प्रमाण होतं जे आधी 50 नंतर व्हायचं ते हळूहळू आता 30मध्ये आलंय. आणि रिसेंटली आपण बघतो की 20 वर्षाच्या वर पण हे प्रॉब्लेम आलेत. त्याच्यामुळे खरं बघायला गेलं तर ह्याच्यामध्ये सगळ्यांनीच जागरूक असणं फार आवश्यक आहे, म्हणजे तो प्रॉब्लेम एवढ्या लहान वयापर्यंत येऊ नये अशी मात्र सगळ्यांचीच खूप मनोमन इच्छा आहे. आणि त्याच्यासाठीच आम्ही आमचं शाळांमध्ये काही प्रोग्राम्स राबवतो, ज्याच्यामध्ये शाळांमध्ये मुलांनी काय खावं, एक्झरसाईज कसे कराव्या, ह्याच्यामध्ये पण आपण आता कार्य करण्याची गरज ही आता निर्माण झालेली आहे. डॉक्टर, आता आपण जे बोललात त्याच्यामध्ये जन्मजात हृदयरोगाबद्दल बोललात, त्यामुळे मग
हे कसं ओळखायचं? कारण पालकांसाठी हा प्रश्न आहे की जर जन्मजात असेल तर आपल्याला त्याची कल्पना असायला हवी. मग गरोदरपणात याच्या काही गोष्टी म्हणजे नवजात बाळ जन्माला येतं त्यावेळीच काही टेस्ट असतात का? कसं ओळखायचं हे? सर्वप्रथम हे जन्मजात हृदयाचे आजार म्हणजे कुठले? तर त्याच्या ह्याच्यामध्ये जे बाळाचे आजार बाळाच्या जन्मापासून त्यांना असतात त्यांना आपण जन्मजात हृदयाचे आजार म्हणतो. कदाचित ते आजार पोटात असताना डायग्नोज होतात फिटल इकोच्या सुमारामध्ये किंवा ते बाहेर आल्यानंतर पण काही वेळेस ते डायग्नोज होतात. त्याच्यामध्ये पण ते कधी डायग्नोज होतात ह्याचं जे प्रमाण आहे तर त्याच्या ह्याच्यामध्ये त्या आजाराच्या कारणांवर तर डिपेंड आहे. म्हणजे काही जणांना एकदम निळेपणाचा आजार असतो त्यांना विदिन 1 मंथ पण त्यांचं डायग्नोसिस होतं. काही मुलांना खूप मोठे होल्स असतात ते साधारणतः 1 ते 6 आठवड्याच्या दरम्यान त्यांचं निदान होतं किंवा काही बाळांना खूप छोटे होल असतात त्याचं निदान हे मे बी काही वर्षानंतर पण होऊ शकतो. सो डिपेंडिंग अपॉन त्या प्रकाराचा तो हृदयरोग आहे त्याच्याप्रमाणे त्याचं प्रेझेंटेशन हे जातं. आणि मी म्हटल्याप्रमाणे ते आपण प्रेग्नन्सीमध्ये पण ही गोष्ट आपण चांगल्या रीतीने डायग्नोज करतो आजच्या ह्याच्यामध्ये फिटल इकोच्या माध्यमातून की बाळाला जन्मजात जो हृदयाचा आजार आहे तो पोटात असतानाच कसा डायग्नोज करता येईल त्याच्या प्रमाणात आपण आता कार्य आपल्या हा डेव्हलपमेंट इंडियामध्ये ते आपण चालू केलेलं आहे. आता आपण हे बोललो जन्मजात हृदयविकाराबद्दल. जन्मजात एखाद्या बाळाचं निदान नाही झालं तरी असं पालक म्हणून एक भीती असते की माझ्या मुलाला हार्ट अटॅक कधी येऊच नाही किंवा माझ्या मुलाला हार्ट रिलेटेड काही प्रॉब्लेम आहे का? तर हे कसं ओळखायचं किंवा यासाठी काही टेस्ट आहेत? हो, आता म्हणजे हा जन्मजात हृदयरोगाचा आजार हा ओळखायचा कसा? त्याच्यामध्ये साधारणतः 2 प्रकारचे आजार असतात. एक अनिळेपणाचा आजार ज्याला आम्ही इंग्लिशमध्ये असायनोटिक हार्ट डिसीज म्हणतो आणि एक निळेपणाचा आजार ज्याला आम्ही सायनोटिक हार्ट डिसीज म्हणतो. त्या अनिळेपणाच्या आजारामध्ये बघायला गेलं तर शुद्ध रक्त अशुद्ध रक्तामध्ये येतं आणि निळेपणाच्या आजारामध्ये अशुद्ध रक्त हे शुद्ध रक्तामध्ये जातं. त्याच्यामुळे जर तुमच्या बाळाचे हात आणि पायाचे बोट रडल्यानंतर निळे पडत असतील ओव्हरऑल त्याचं कॉम्प्लेक्शन थोडासा ब्लूइश वाटत असेल तर त्यांना निळे प्रकारच्या आजाराचा हा प्रॉब्लेम असतो. म्हणजे त्यांना सायनोटिक हार्ट डिसीजचा प्रॉब्लेम असू शकतो. आणि ज्या बाळांना सायनोटिक हार्ट डिसीज आहे त्याच्यामध्ये हृदयाला होल असणे एखादा वॉल बंद असणे याच्यामुळे मुलांना काय काय प्रॉब्लेम होऊ शकतात. तर त्यांना सारखा सर्दी खोकला होणे निमोनिया होणे किंवा त्यांचं वजन न वाढणे आणि सारखं पिडियाट्रिशियनकडे दर महिन्याला व्हिजिटला जावं लागतं. सर्दी खोकला झाला तर तो लवकर बरा होत नाही ॲज कम्पेअर टू द नॉर्मल बाळांपेक्षा. त्याला वेळ लागतो. म्हणजे त्याला साधारणतः 2 ते 3 आठवड्याचा कालावधी लागतो ह्यांचा सर्दी खोकला कमी होण्यासाठी. म्हणजे सारखा सर्दी खोकला होणे वजन न वाढणे रिपीटेड इन्फेक्शन्स मुळे तो प्रोलॉंग पिरियडपर्यंत जाणे आणि ओव्हरऑल त्यांच्या ह्याच्यामध्ये माइलस्टोन्स म्हणा किंवा ओव्हरऑल त्यांची तब्येत हे खूप वीक अशा प्रमाणामध्ये राहते. जर असं काही तुमच्या बाळाला जर होत असेल म्हणजे त्याचा चेहरा किंवा ओठांचा कलर जर चेंज होत असेल आणि सारखा तो आजारी पडत असेल तर तुम्ही मात्र पिडियाट्रिशियनकडे जाऊन ह्याचं निदान करायला पाहिजे. म्हणजे ज्यावेळेस ते बालरोग तज्ज्ञांकडे जातात त्यांना हृदयामध्ये एक वेगळ्या प्रकारचा आवाज ऐकू येतो आणि तो आवाज असतो त्याला आम्ही इंग्लिशमध्ये मर्मर म्हणतो. मर्मर हे त्याचं नाव. तर तसं जर त्यांना वाटलं तर ते माझ्यासारख्या एखाद्या बाल हृदयरोग तज्ज्ञांकडे ते पाठवलं जातं आणि ज्यावेळेस मग ते आमच्याकडे येतं त्यावेळेस आमच्या काही टेस्ट असतात त्याच्याप्रमाणे आम्ही त्याच्यामध्ये पुढे जातो. तर त्या टेस्ट कुठल्या असतात तर सर्वप्रथम आम्ही त्याच्यातलं ऑक्सिजन सॅच्युरेशन मोजतो जे पल्स ऑक्सिमीटर. जे कोविडच्या ह्याच्यामध्ये प्रत्येकाच्या घरोघरी ते पल्स ऑक्सिमीटर होतं आणि कोविडनी ते सगळ्यांना खूप फॅमिली मॅन करून दिलं. तर तेच पल्स ऑक्सिमीटरनी आम्ही ते सॅच्युरेशन बघतो आणि ते सॅच्युरेशन किती आहे 98% नॉर्मल आहे का ते 75-80% पर्यंत आहे. जर ते सॅच्युरेशन कमी असेल तर तो निळेपणाचा आजार झाला. ती गोष्ट झाल्यानंतर आम्ही काही बाळांचा ECG करतो. ECG केल्यानंतर त्याच्यामध्ये आपण हृदय मध्ये जे काही अरिथमियाज आहेत म्हणजे हृदयाच्या ठोक्यांचा विकार तो पहिले डायग्नोज करतो. त्याच्यानंतर मग स्टेप वाईज स्टेप आपण त्यांचा एक्सरे चेस्ट करतो. म्हणजे ज्यावेळेस छातीचा एक्सरे काढला जातो त्यावेळेस मग हृदयाची साईज त्याच्यामध्ये मोठी दिसते. ज्यावेळेस हृदयांना होल वगैरे असतात त्यावेळेस एक्सरेमध्ये तुमचं हृदयाची शाडो जी 50% पर्यंत पाहिजे असते ॲज कम्पेअर टू द चेस्ट कॅव्हिटी तर इट इन्क्रीजेस टू 80%. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात हृदयाची साईज वाढते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 2D इकोकार्डिओग्राफी म्हणजे हृदयाची सोनोग्राफी त्याला म्हणतो. त्याच्यामध्ये मग आजाराचं निदान हे 100% होतं. म्हणजे ती 2D इकोग्राफीमध्ये त्याला आजार कुठल्या प्रकारचा आहे तो किती सिव्हिअर आहे त्याच्यामध्ये काय करायचं मग त्याचं वर्गीकरण कसं करायचं त्याला ट्रीटमेंटची आवश्यकता आता आहे का आपण काही दिवस थांबू शकतो ह्या सगळ्या गोष्टीचं जे काही निराकरण आहे पुढची मॅनेजमेंट आहे हे 2D इकोकार्डिओग्राफी नंतर आपल्याला 99.9% कळते.
राहिला प्रश्न फक्त 0.1%चा, त्याच्यामध्ये मग आम्हाला काही वेळेस कार्डियक सिटी स्कॅन वगैरे करावा लागतो किंवा काही वेळेस कार्डियक MRI करावा लागतो, कारण हृदयाच्या 2D कार्डिओग्राफीमध्ये सगळ्याच गोष्टी कळतील असं त्या प्रकारात नसतं. त्याच्यामुळे तुमच्या सिम्पटम्स पासून ते तुमच्या डायग्नोसिसपर्यंत ह्या गोष्टी अशा रीतीने पुढे जातात. पण निदान मात्र आपण 100% त्या बाळांचं करतो आणि ते आपल्यासाठी करणं हे खूप आवश्यक ठरतं. आता जी माहिती दिली त्यात खरं तर मला 2-3 उपप्रश्न पडले, की पहिलं म्हणजे जे निळ्या बाळांबद्दल बोललो तर ती ब्लू बेबी जी कॉन्सेप्ट ऐकायला मिळते किंवा त्याच्याबद्दल डॉक्टरांकडून कधीतरी उल्लेख केला जातो, ज्याच्याबद्दल आपण खरं तर मला वाटतं आत्ता बोलला, तर एकदा ती कॉन्सेप्ट म्हणजे ब्लू बेबी म्हणजे काय किंवा निळ्या रंगाचं जे बाळ पडतं तर ते का पडतं किंवा काय त्याच्या मागचे कारण? हो, आणि महत्वाचा प्रश्न आहे हा. तर निळं का पडतं की ज्यावेळेस हृदयामध्ये होल असतात, 2 अशुद्ध आणि शुद्ध रक्तवाहिनीच्या मध्ये एक छोटंसं होल असतं आणि उजव्या हृदयाकडून बाहेर पडणारी रक्तवाहिनी जी फुफ्फुसांना घेऊन जाते ती रक्तवाहिनी बंद असते. त्याच्यामुळे अशुद्ध रक्त त्या होलद्वारे शुद्ध रक्तामध्ये मिक्स होतं. आणि ज्यावेळेस अशुद्ध रक्ताचं सॅच्युरेशन आपल्या बॉडीमध्ये 60 to 70% असतं आणि शुद्ध रक्ताचं सॅच्युरेशन साधारणतः 98 to 100% पर्यंत असतं. पण ज्यावेळेस हे अशुद्ध रक्त शुद्ध रक्तामध्ये मिक्स होतं त्यावेळेस हे सॅच्युरेशन ओव्हरऑल हे कमी होतं, 75-80% होतं. आणि ज्यावेळेस सॅच्युरेशन कमी होतं त्यावेळेस ते कमी सॅच्युरेशनचं रक्त पूर्ण बॉडीमध्ये सप्लाय होतं आणि त्यावेळेस ते बाळाचा ओव्हरऑल कॉम्प्लेक्शन चेंज होतं. मग त्याला म्हणतं ब्लूइशपणा किंवा निळसरपणा, कारण ते रक्तातलं ऑक्सिजनचं प्रमाण जसं कमी होईल तशी तुमची बॉडी निळी पडत जाते किंवा काळी पडत जाते. तर अशा रीतीने पहिल्यांदा तुमचे रडताना ओठांचा कलर चेंज होणे किंवा मग काही वेळेस हात आणि पायांच्या बोटांचा नखांचा कलर निळसर होणे किंवा तुमच्या टंगचा कलर हा निळसर होणे, असं त्याच्यामधले सिम्पटम्स हे दिसायला लागतात. मग नंतर जसं जसं ते डिसॅच्युरेशन होत राहील, जसं जसं अशुद्ध रक्त शुद्ध रक्तामध्ये वाढत जाईल तसं तसं हा निळेपणा हा वाढत जातो. मग काही वेळानंतर हा निळेपणा इतका वाढतो की त्यांचं बेसिक फंक्शन पण बॉडीचं करण्यासाठी ते मुश्किल होतं. म्हणजे सडन त्यांना सायनोटिक स्पेल म्हणजे ब्ल्यू बेबीचे अचानक स्पेल्स होतात, त्याच्यामध्ये ते बाळ अचानक श्वास थांबवतं, मग त्याला खूप त्रास होतो श्वास घ्यायला आणि परत ते हार्ट ते ऑक्सिजन सॅच्युरेशन परत चांगलं करण्यासाठी हार्ट धडपड करतं, त्याला आपण सायनोटिक स्पेल्स म्हणतो. आणि ब्ल्यू बेबी प्रकार जो आहे तो ह्या कारणामुळं आपल्या बाळांमध्ये अनुभवला जातो, ह्या अशुद्ध रक्तांच्या प्रमाणामुळे. आणि मग दुसरा उपप्रश्न की बाळाचं वजन जे कमी होतं त्याला अनेक कारणं असतात, तर त्यात हृदयाशी रिलेटेड काही कनेक्शन आहे का, म्हणजे बाळाचं वजन कमी होण्यात? नाही, हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे की बाळाचं वजन वाढत नाही त्याच्यामध्ये हृदयरोगाचं कारण आहे का. तर ते हृदयरोगाचं कारण ह्या लहान मुलांच्या वजन न वाढण्यामध्ये फार कारणीभूत आहे. म्हणजे मी तर म्हणेल अशा ह्याच्यामध्ये की न्यूट्रिशन हा एक फरक आहे, पण न्यूट्रिशन जर सोडलं तर दुसरं कॉमनेस्ट रिझन काय आहे तर ते हृदयाचा आजार आहे. कारण ज्यावेळेस बाळाच्या हार्टमध्ये होल येतं, कधी वरच्या पडद्याला होल असतं त्याला आम्ही ASD म्हणतो, खालच्या पडद्याला होल असतं त्याला आम्ही VSD म्हणतो, आणि अशा ह्याच्यामध्ये जे काही शुद्ध रक्त अशुद्ध रक्तामध्ये येतं आणि त्या बॉडीला ज्या फुफ्फुसाला एक्स्ट्रा रक्त जातं, जिथे 100 ml जायला पाहिजे तिथे 150 ml जातं आणि तो बॉडीवर किंवा हार्टवर एक कळत न कळत ताण पडतो, त्याला आम्ही कंजेस्टिव्ह कार्डियक फेल्युअर म्हणतो. आणि त्याच्यामुळे काय होतं, ओव्हरऑल ह्यांचं जे काही मेटाबॉलिझम असतं हे जास्त होतं, फेल्युअर पार्ट असतो, होलमुळं डावीकडचं शुद्ध रक्त अशुद्ध रक्तामध्ये येतं, वारंवार सर्दी खोकला होतो आणि इन जनरल ह्याच्यामुळे बाळाचं वजन वाढत नाही, कारण त्याची जी वजन वाढण्याची सगळी जी शक्ती आहे ती हे मॅनेज करण्यातच निघून जाते. म्हणजे त्याचं जे वजन वाढायला पाहिजे ते 6 महिन्यामध्ये मे बी 5-6 किलो वजन वाढायला पाहिजे, तिथे तो 1 किंवा 2च किलो वाढतो. मी ज्यावेळेस पॅरेंट्स माझ्याकडे येतात की डॉक्टर की मागच्या 6 महिन्यामध्ये माझ्या बाळाचं वजन बिलकुलच वाढलं नाही, त्यांचं वजन किती वाढलेलं असतं मिनिमम टर्म, म्हणजे मे बी ते 200 ग्रॅम वगैरे फक्त 6 महिन्यात गेन होतं. म्हणजे एवढी त्यांची जी एनर्जी आहे त्या हार्टच्या होलमुळे ती वाया जाते. आणि त्याच्यामुळे जर वजन वाढत नसेल आणि सारखा जर सर्दी खोकला होत असेल तर त्याच्यामध्ये हृदयरोगाचं कारण हे न्यूट्रिशन नंतर मात्र 100% फार महत्त्वाचं आहे आणि जे करेक्टेबल आहे. म्हणजे उद्या जाऊन जर आपण हे करेक्शन्स केलं तर ह्याच्यामध्ये खूप छान गेन मिळतो. म्हणजे मी काही बाळांचं ऑपरेशन्स करतो, हृदयाचं ऑपरेशन्स करतो, त्याच्यामध्ये आपण चर्चा करूच त्याच्या ह्याच्यामध्ये. त्यावेळेस मात्र ह्यांचं वजन 1-1 महिन्याला 1-1 किलोनी वाढायला सुरुवात होतं आणि खूप छान त्यांच्यामध्ये
फरक होतो. म्हणजे आपल्या पुढच्या प्रश्नांमध्ये आपण ह्याच्यावर बोलणारच आहोत की केल्यानंतर काय चांगलं होतं, हो तर ते पण खूप महत्वाचं आहे. नाही, मग हाच प्रश्न येतो की बाळांमध्ये जर हृदयविकार आहे असं कळतं पॅरेंट्सला आणि मग त्याच्यानंतर त्यांना सांगितलं जातं की तुम्ही कार्डिओलॉजिस्टला भेटा. एक तर पहिली गोष्ट भीती असते पालकांमध्ये आणि मग ते तुमच्याकडे आल्यानंतर मग ती उपचार पद्धती असतात. कधी सर्जरी सांगितली जाते की सर्जरी हाच ऑप्शन आहे की विना सर्जरी पण काही उपचार आहेत जे हार्ट रिलेटेड प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करू शकतात. की ज्यावेळेस मी हृदयरोगाचं निदान करतो माझ्या ओपीडीमध्ये, इट बिकम अ शॉक असतो तो रिलेटिव्हसाठी. आणि खरंच आहे, म्हणजे आजच्या ह्याच्यामध्ये तुमचं मॅरेज होणं, त्याच्यानंतर तुमची प्रेग्नन्सी राहणं, प्रेग्नन्सी राहिल्यानंतर गोष्टी होणं, ह्या गोष्टी तशा बघायला फार सहज राहिलेल्या नाही आहे त्या बदलत्या आपल्या जीवन मार्गानुसार. पण त्याच्या ह्याच्यामध्ये त्याच्यात पण बाळ होणं, त्या बाळामध्ये हृदयाचा आजार निघणं, हे इट्स अ शॉकिंग. म्हणजे कुणी जरी असेल तरी त्यासाठी हा शॉक असतो आणि मी डे टू डे लाईफ माझ्या ओपीडीमध्ये तो बघत असतो. तर सर्वप्रथम ह्या पॉडकास्टच्या माध्यमातून मी सगळ्यांना हेच सांगू इच्छितो की तुमच्या बाळाला हृदयाचं निदान झालं म्हणजे फार मोठा प्रॉब्लेम झाला आणि ते एकदमच काहीतरी संकट जरी तुम्हाला वाटत असेल तर ती गोष्ट तशी नाही आहे. प्रत्येक हृदयरोगाच्या आजाराला ट्रीटमेंटची गरज असतेच असं नाही आहे. त्याच्या ह्याच्यामध्ये काही आजार आपण मेडिकली मॅनेज करू शकतो, म्हणजे थोडंसं मेडिसिनवर करू शकतो. काही जे हृदयाचे होल्स आहेत ते ऑटोमॅटिक कमी कमी होतात ओव्हर द पिरियड ऑफ टाइम आणि कधी ते बंदही होतात. पण साधारणतः 50% बाळांना मात्र हृदयाच्या आजाराच्या ह्याच्याविषयी ट्रीटमेंट करण्याची गरज पडते. त्याच्यामध्ये 2 प्रकारचे ट्रीटमेंट आहेत. एक डिव्हाइस मेथड आहे आणि एक ओपन हार्ट सर्जरी आहे, म्हणजे कट करून सर्जन ती प्रोसिजर करतात. आणि जो डिव्हाइस मेथड आहे, जी मेथड मी फॉलो करतो, म्हणजे आतापर्यंत आम्ही केलेल्या 7,500 बालकांमध्ये त्यातल्या 5,000 बाळांच्या हार्ट ऑपरेशन्स मी डिव्हाइस मेथडनी केले. तर डिव्हाइसमध्ये डिव्हाइस आणि बलून हे 2 त्याचे सब प्रकार येतात. ओके. त्याच्यामुळे एखादं होल जर सेंटर ऑफ पार्टमध्ये असेल तर ते आम्ही डिव्हाइसच्या मार्फत एक छत्री टाकून ते बंद करतो. मग त्याच्यामध्ये आम्ही पेशंटला आज ॲडमिट करतो, उद्या ती प्रोसिजर केली जाते आणि परवाच्या दिवशी त्याला डिस्चार्ज दिला जातो. सो विदिन 48 आवर्स द पेशंट गोज होम. आणि ती एक खूप छान मेथड आहे. त्याच्यामध्ये तुमच्या शरीरावर कुठल्याही प्रकारचा टाका किंवा वन राहत नाही. म्हणजे ती पायाच्या फिमोरल व्हेन्समधून आम्ही ती करतो. आणि मी म्हणेल की आजच्या काळानुसार सगळ्यांसाठी ते वरदान आहेच आहे, पण बेसिकली फिमेल पेशंटसाठी तर ते जास्त आहे. कारण त्यांच्या शरीरावर कुठल्याही प्रकारचं मार्किंग येत नाही. कारण ते भविष्यात मे बी ते कॉस्मेटिक रिझनसाठी त्यांच्या उद्या भविष्यामध्ये किंवा त्यांच्या सोशल लाईफमध्ये, त्यांच्या मॅरिड लाईफमध्ये तो फार एक मोठा फरक पडतो. त्यामुळे डिव्हाइस मेथडनी आम्ही आत्तापर्यंत 5,000 बाळकांचे हार्ट ऑपरेशन्स केले. टचवूड आवर रिझल्ट्स इज 100%. वी डू नॉट हॅव अ सिंगल मॉर्टेलिटी. म्हणजे हे सांगण्यामागचं रिझन हेच आहे की हृदयाचा आजार झाला म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम झाला, ट्रीटमेंट सांगितली म्हणजे हे भगवान माझ्या मुलाचं कसं होणार, आता सगळं काय आता देवाच्या हातात आहे, असं जे काही नॉर्मल पॉप्युलेशनमध्ये जे समजलं जातं ते तसं राहिलं नाहीये. आज आपले डेव्हलपिंग कंट्रीजमध्ये आपण आहोत आणि आपल्यामध्ये खूप छान डॉक्टर्स त्याच्यामुळे ट्रेंड आहेत. त्याच्यामुळे खूप छानरित्या आपण ह्या गोष्टी करतो आणि मी मला आनंदाने आणि अभिमानाने सांगावं वाटतं की आपण खूप छान रिझल्ट ॲज कम्पेअर्ड टू द वेस्टर्न कंट्रीजच्या मानाने पण आपण खूप चांगले रिझल्ट देतो. आणि जो दुसरा प्रकार आहे ओपन हार्ट सर्जरी, म्हणजे ज्या बाळांचा आजार हा डिव्हाइस मेथडनी मॅनेज नाही होत, खूप मोठे होल्स आहेत किंवा त्यांना निळे प्रकारचे आजार आहेत, अशा मात्र आपण त्यांना ओपन हार्ट सर्जरी करतो. साधारणतः 5 ते 7 दिवसाचा हा कालावधी लागतो. आणि ते एक सर्जरी असते ओपन हार्ट सर्जरी, तिला 3 ते 4 तासाचा टाइम पिरियड लागतो आणि 4 ते 5 दिवसाचा ICU स्टे लागतो. आणि साधारणतः त्याच्यामध्ये आज सक्सेस रेट हा 96 to 97% आहे. म्हणजे त्या सर्जरीजमध्ये म्हणजे 96% तुमचं बाळ चांगलं होणार आहे. 3% धोका तुम्हाला मात्र तो होऊ शकतो, पण तो पण आपण कमी करायचा मात्र 100% प्रयत्न हा करत असतो. तर साधारणतः डिव्हाइस मेथडमध्ये 100% सक्सेस रेट टू सर्जरी मेथडमध्ये 96 to 97 सक्सेस रेट हा काही फार कमी नाही आहे. हा खरंच खूप एक चांगली आणि अभिमानाची गोष्ट आहे आजच्या आपल्या इंडियन कल्चरमध्ये. आपण आता सर्जरीच्या 2 मेथड्सबद्दल बोललो, पण सर्जरी जेव्हा डॉक्टरांकडून सांगितली जाते तेव्हा एकतर आपण जसं सांगितलं तसं पालकांमध्ये भीती असते का, त्यांना शॉकिंग एलिमेंट असतो तो, पण ती टाळता येते का? कारण अनेकदा त्याला खूप कारणं असतात. कधी कधी आर्थिक नियोजन असतं, पालकांची आर्थिक तयारी नसते, कधी कधी सोशल ट्रॉमा असतो की
अरे काय म्हणतील माझ्या मुलाला एवढ्या लहान वयात त्याची हार्टची सर्जरी झाली आहे. मग या सगळ्या गोष्टींकडे पालक म्हणून कसं बघायचं आणि हे नियोजन जेव्हा डॉक्टर सांगतात तेव्हा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार जाण्यासाठी पालकांनी काय केलं पाहिजे? सर्वात प्रथम म्हणजे पालकांनी फर्स्ट ऑफ ऑल घाबरून जाऊ नका. म्हणजे डिसीज निघाला म्हणजे हे बापरे असं नको व्हायला की घाबरून जायचं काही कारण नाही. दॅट इज अ फर्स्ट थिंग. सेकंड थिंग, तुम्हाला प्रत्येक वेळा उपचाराची गरज असते असं नाहीये. तिसरी गोष्ट, जरी तुम्हाला काही प्रॉब्लेम निघाला तर तुमच्याकडे इन्शुरन्स किंवा ह्या गोष्टी नसतील तरी जो खर्च एकदम सांगितला जातो 2.5-3 लाखाचा, तो एक त्यांच्यासाठी शॉक असतो. पण आज गव्हर्नमेंटच्या काही संस्था आहेत, आमच्याकडे काही रोटरीच्या माध्यमातून, काही NGOच्या माध्यमातून आम्ही त्यांना आर्थिक मदत करायचा प्रयत्न करतो. त्याच्यामुळे ते पण आम्ही त्यांचं वरी त्याच्यामधून काढून घेतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला डिव्हाइस मेथडनी असेल तर मी सांगितल्याप्रमाणे सक्सेस रेट आम्ही त्यांना समजून सांगतोच, पण सर्जरीचाही सक्सेस रेट आम्ही त्यांना समजून सांगतो. व अजून एक आम्ही चांगली गोष्ट आमच्या डे टू डे लाईफमध्ये करतो की ज्या बाळांचं ऑपरेशन आधी झालेलं आहे, ज्या बाळांची सर्जरी आधी झालेली आहे, त्या पालकांना आणि ह्या पालकांचं आम्ही दोघांचं एकमेकांशी कम्युनिकेशन करून देतो. कदाचित हे कम्युनिकेशन कधी आमच्या समोर असतं किंवा वी शेअर देअर नंबर टू देम की बाबा ह्यांच्यासाठी ह्यांचे बाळ असंच आजाराने आहे तर तुम्ही प्लीज ह्यांना थोडीशी हेल्प करा. कारण प्रत्येक जण ते टेन्शन, सर्जरी, त्याचं रिझल्ट आणि त्याच्यातून तो बाहेर निघतो. पण ज्यावेळेस तो बाहेर निघतो तो एक चांगला समुपदेशक होतो, त्याचं एक वेगळं प्रकारचं काम त्याच्यामध्ये होतं. आणि फॉर्च्युनेटली मी ज्या माझ्या पेशंटच्या नातेवाईकांना सांगितलं की तुमच्यासारखाच आजार ह्यांच्या बाळांना पण झालेला आहे, त्यावेळेस ते स्वतःहून पुढे येतात, डॉक्टर आम्ही त्यांना नक्कीच मदत करू. की ज्या ह्याच्यातून आम्ही टेन्शनमधून गेलो विनाकारण त्याच्यामधून ते पण जात असतील. त्याच्यामुळे ह्या दोघांचं जे काही आम्ही एकमेकांशी कम्युनिकेशन करून देतो त्याच्यामधून त्यांचा कॉन्फिडन्स जो मे बी डॉक्टर सांगितल्यावर 70-80% होतो, ते पण एका पेशंटने दुसऱ्या पेशंटला सांगितल्यानंतर तो कॉन्फिडन्स साधारणतः 95 to 100% होतो. त्याच्यामुळे आम्ही आता हे सपोर्ट ग्रुप्स त्याच्यामध्ये चालू केलेले आहेत की सो दॅट त्यांनी कॉन्फिडन्स त्यांचा राहावा व ह्या ट्रीटमेंटवर किंवा त्या डॉक्टरांवर त्यांनी 100% फेथ ठेवून आणि विश्वास ठेवून पुढे जायला हरकत नाही. आपण डिव्हाइस सर्जरीबद्दल बोललो, ओपन हार्ट सर्जरीबद्दल बोललो, या मेथड्सबद्दल बोललो, पण अजून एक मेथड आहे ती म्हणजे हायब्रिड सर्जरी. तर हायब्रिड सर्जरी म्हणजे नेमकं काय? कारण अनेक पालक असे असतील ज्यांच्यासाठी हा शब्दच नवीन असेल. हो, हायब्रिड म्हणजे की 2 डॉक्टरांनी मिळून केली प्रोसिजर. त्याच्या याच्यामध्ये सर्जन आणि आम्ही दोघांनी मिळून प्रोसिजर करतो. जे हृदयाचे आजार डिव्हाइस मेथडनी डायरेक्टली होत नाहीत फिमोरल व्हेन थ्रू, पण ज्यांना डायरेक्ट ओपन हार्ट सर्जरी करून हार्ट थांबवायची गरज नसते, अशा दोघांमधला तो प्रकार आहे. मग त्याच्यामध्ये आपण ओपन हार्ट सर्जरी, ओपन कटिंग सर्जन करतात आणि मी डायरेक्टली बिटिंग हार्टवर पंक्चर करून हृदयामध्ये होल बंद करतो. आणि ह्याच्यामध्ये हृदय थांबवण्याची गरज नाहीये. ज्या प्रत्येक सर्जरीमध्ये हृदय थांबवावं लागतं, त्याला बायपास मशीनवर घ्यावं लागतं, ते ह्याच्यामध्ये करायची गरज नसते. म्हणजे ह्याच्यामध्ये आपण डायरेक्ट मेथडनी ती होल बंद करतो. त्याच्यानंतर चेस्ट ती सुचर केली जाते आणि 1 दिवस ते 2 दिवस आम्ही ऑब्झर्वेशन मध्ये ठेवतो. तिसऱ्या दिवशी पेशंटला डिस्चार्ज, चौथ्या दिवशी डिस्चार्ज केला जातो. म्हणजे ह्याच्यामध्ये जो हार्ट थांबवल्यानंतर होणारे जे कॉम्प्लिकेशन्स आहेत ते होत नाहीत आणि तुमचा डिस्चार्ज पण फार लवकर होतो. तसं आतापर्यंत पुण्यातल्या इनिशियल 3 हायब्रिड सर्जरीज ह्या आम्ही केल्या आणि त्या तिन्ही हायब्रिड सर्जरीज हा 100% यशस्वी आहेत. आणि त्याचं हायब्रिड सर्जरी करत असताना पेशंटचं वजन हे 5 किलोच्या खाली असेल तर आम्ही हायब्रिड सर्जरी करतो. कारण 5 किलोच्या वर गेले की आम्ही फिमोरल व्हेनस जे रेग्युलर रूट आहे त्याच्यामधून पुढे जातो. पण त्या बाळाचं वजन जर 5 किलोच्या खाली असेल, 3.5-4 किलोचं असेल, मग त्यावेळेस आपण स्टर्नोटॉमी सर्जन करतात आणि बिटिंग हार्टवर पंक्चर करून मी प्रोसिजर करतो. म्हणजे ही खूप अत्याधुनिक मेथड आहे जी आज आपण पुणे या ठिकाणी आतापर्यंत 3 बालकांवर केलेली आहे. आता आपण खरं तर या मेथड्सबद्दल बोललो, सर्जरीबद्दल बोललो. तुम्ही मगाच्या एका उत्तरात खर्चाचं एक गणितही समजवलं आणि कशी मदत केली जाते. पण याला गव्हर्नमेंट स्कीम्स काही आहेत का? गव्हर्नमेंट काही करतंय का जे खरं तर पालकांना माहिती नाही आहे? नाही, गव्हर्नमेंट खूप छान प्रयत्न करतं. जे काही महात्मा फुले जीवनदायी योजना आहे त्याच्यामार्फत त्या गोष्टी करतात. दुसरी गोष्ट म्हणजे सर्वच आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री असतील, हे त्यांच्या मुख्यमंत्री सहायता निधीतून किंवा उपमुख्यमंत्री सहायता निधीतून ह्या बाळांना मदत करतात. आणि सर आम्ही मिशन मुस्कान हा प्रोग्राम काही वर्षापूर्वी लॉन्च केला होता, ज्याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी लहान मुलांच्या हार्टसाठी
खूप चांगल्या प्रकारे योगदान दिलं आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही कमीत कमी 3000 बालकांचे हार्ट ऑपरेशन्स ह्या त्यांच्या पाठिंब्याने आम्ही महाराष्ट्रात ह्या ठिकाणी केल्या. म्हणजे गव्हर्नमेंट स्कीम व्यतिरिक्त जे राजकीय ज्या गोष्टी आहेत म्हणजे त्यांनी पण आम्हाला खूप साऱ्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये मदत केली आणि गव्हर्नमेंट पण अशा ट्रान्सप्लांटसाठी किंवा ह्याच्यासाठी बऱ्यापैकी चांगली मदत ह्या ठिकाणी करतं. त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये मी बघायला गेलं तर फक्त मनी नाही आहे किंवा पैशामुळे कुणाचं ऑपरेशन्स थांबलंय असं शक्यतो होत नाही. त्याच्यामुळे फक्त त्यासाठी थोडेसे प्रयत्न करावे लागतात. थोडंसं डॉक्युमेंटेशन वर्क मात्र आपल्याला असतं ते आम्ही करतो किंवा आमची सोशल वर्करची टीम ही त्याच्यामार्फत ती काम करते. काही मुलांना जन्मजात हार्ट इश्यू असतात जसं तुम्ही सांगितलं. वयोमानानुसार म्हणजे मूल जसं वाढत जातं तसं त्याच्यामध्ये काही हार्ट रिलेटेड प्रॉब्लेम्स आपल्याला दिसू शकतात का आणि पालक म्हणून आपण ते कसे नोटीस केले पाहिजेत? ओव्हर द पिरियड ऑफ टाइम त्याला जर सारखा सर्दी खोकला होतोय, न्यूमोनिया होतोय तर तो एक असू शकतं. निळेपणाचा आजार तो आपण पटकन डायग्नोज करू शकतो आणि काही जे आजार ते पटकन डायग्नोज होत आहेत म्हणजे तेवढ्या प्रमाणात फेल्युअर टू थ्राईव्ह होत नाही. वजन वाढतं पण थोडंसं कमी वाढतं पण त्याच्यामध्ये दुर्लक्ष केलं जातं. मग ते बाळ 5-6 वर्षाचं झाल्यानंतर मग अशी एक वेळ येते की त्याच्यामध्ये तो फरक जो छोटा छोटा आधी होता तो एका ठराविक एजमध्ये तो खूप मोठ्या प्रमाणात जाणवतो. म्हणजे अरे बापरे माझं वय 5 वर्षाचं वजन फक्त 12 किलो आहे. मग ते 5 वर्षापर्यंत त्यांना ते वाटलं नव्हतं पण 5 वर्षाच्या वेळेस त्यांना वाटलं की अरे नाहीतरी काहीतरी प्रॉब्लेम आहे. आता म्हणजे आता मला काहीतरी करायला पाहिजे ते एक होतं. काही काही बाळांच्या ह्याच्यामध्ये त्यांना त्यांचे पाय दुखणे हा एक प्रकार असतो. म्हणजे बऱ्याचदा तुम्ही ऐकलं असेल की ह्याचे डॉक्टर खेळल्यानंतर खूप पाय दुखतात. म्हणजे हा फार एक कॉमन हे असतो. मग मला त्याचे पाय दाबून द्यावे लागतात खूप खेळतो हो. त्याच्यामध्ये ग्रोईंग पेन्स व्यतिरिक्त त्या हृदयातून एक रक्तवाहिनी एऑर्टा बाहेर पडते. तिचं जर स्टेनोसिस असेल तरी पाय खूप दुखतात. म्हणजे मी मागच्या महिन्यामध्ये एका बाळाचं ऑपरेशन्स केलं. त्याचं पायाची शीर चोकअप होती. मी त्याचं बलूनच्या साह्याने मी त्याचं कॉकटेशन नावाचा प्रकार होता मी त्याचा ओपन केला. म्हणजे तो जो चिकटलेली रक्तवाहिनी होती ती मी बलूनच्या साह्याने बाजूला केली अपार्ट फ्रॉम डिव्हाइस मेथड. तर मी ज्यावेळेस त्या नातेवाईकांशी बोललो की नेमकं काय होत होतं तर ते मला सांगत होते की डॉक्टर रोज ह्याचे पाय दुखायचे. रात्री 12 ते 6 वाजेपर्यंत 3 तास मी पाय दाबायचो आणि 3 ते 6 माझी वाईफ बाळाचे पाय दाबायचे तर तो झोपू शकत होता. म्हणजे एवढ्या सिव्हिअर प्रकारामध्ये हा असं होतो. आणि जेव्हा आम्ही त्याचं बलून डायलेटेशन केलं त्याच्यानंतर ते बाळाचे पाय दुखणं पण बंद झालं आणि त्याच्या आईवडिलांचा हा जो रोजचा कार्यक्रम होता तो पण कम्प्लिटली स्टॉप झाला. आणि आम्ही काय बघितलं की ह्या व्यतिरिक्त मुलांमध्ये माइलस्टोन्स पण थोडेसे उशिराने अचीव होतात. म्हणजे मी हे कुठल्या पुस्तकांमध्ये हे दिलेलं फार नाहीये पण ज्यावेळेस आम्ही हा आजार नीट करतो तर त्याच्या ह्याच्यामध्ये केल्यानंतर काय फरक पडतो तर केल्यानंतर त्यांचं वजन तर वाढतंच पण त्यांचं डाएटही खूप वाढतं. म्हणजे मला पॅरेंट्स म्हणतात की डॉक्टर आम्ही ऑपरेशन करायच्या अगोदर मी ह्याच्या मागे पळायचे खाण्यासाठी पण ऑपरेशन केल्यानंतर हा माझ्या मागे सारखा लागतोय. म्हणजे जो एक पोळी न खाणारा माझं बाळ दिवसातून 4-4 पोळ्या मागतोय त्यावेळेस मी खरंच देऊ का ह्याला कारण मी आधी दिलेलं नव्हतं कधी. म्हणजे एवढ्या प्रमाणात डाएटमध्ये इम्प्रूव्हमेंट होते. त्यांच्या सोशल माइलस्टोन चांगले होतात म्हणजे ती शाळांमध्ये चांगली करायला लागतात. एनर्जीमध्ये वाढ होते. आणि बऱ्याचदा मी डिव्हाइस मेथड नंतर किंवा सर्जरी नंतर पालक एक मला म्हणतात की डॉक्टर त्याच्या हृदयात तुम्ही नेमकं काय बसवलं आहे. तर ज्यावेळेस मी विचारतो काय प्रॉब्लेम झाला तर ते म्हणाले अहो एनर्जी आधी खूप अर्धीच होती आता इतका पळतो की माझं वजन कमी केलं यांनी त्याच्या ह्याच्यामध्ये. म्हणजे सांगायला गेलं तर एवढ्या प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये जो बेनिफिट आपल्याला बघायला मिळतं. त्याच्यामुळे हे एक वेगळ्या प्रकारचं रसायन किंवा वेगळ्या प्रकारचं बाळ डिव्हाइस किंवा सर्जरी मेथडमधून ज्यावेळेस बाहेर येतं त्यावेळेस ते नातेवाईकांना पण ॲक्सेप्ट करणं चांगलं रूप थोडंसं जड जातं असं त्याच्यात म्हणायला गमतीनं म्हणायला काही भाग नाही. आता आपण हृदयविकाराचं निदान कसं करायचं त्याच्या सर्जरी मेथड्सबद्दल बोललो. ओपन हार्ट सर्जरी झाली किंवा डिव्हाइस मेथडने आपण जर त्याच्यावरती उपचार केले तर त्या मुलानं म्हणजे मैदानी खेळ खेळावेत का? एक तर आता प्रमाण कमी झालंय पण तरी हल्ली मुलांना पाठवलं जातं की ॲरोबॅटिक्स असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या खेळांना तर त्यांना खेळांना पाठवता येईल का पालकांना की त्याच्यावर मर्यादा येतात?
नाही, दोन गोष्टी आहेत. जसं म्हणल्याप्रमाणे कुठल्या प्रकारचा तुम्हाला आजार होता, त्याचं तुम्ही काय केलेलं आहे, म्हणजे पूर्ण रिपेअर केलेलं आहे का पार्शल रिपेअर केलेलं आहे, त्याच्यावर त्या गोष्टी जातात. पण ज्या डिव्हाइस मेथडने आम्ही जे होल वगैरे बंद करतो, तो आम्ही फर्स्ट 6 महिन्यापर्यंत त्यांना एक रक्त पातळ व्हायची एक मेडिसिन असते, त्याला ॲस्पिरिन म्हणतो. ते 6 महिन्यापर्यंत आम्ही त्यांना शरीराला मार लागेल असे गोष्टी अवॉइड करायला सांगतो. म्हणजे त्यामध्ये कराटे असेल, बॉक्सिंग असेल, जिथे बॉडीला डॅमेज होतं अशा गोष्टी आम्ही पहिले 6 महिने अवॉइड करतो. पण ते मात्र खेळ हे सगळे खेळू शकतात. 3 महिन्यानंतर वी आस्क देम टू डू मच मोर पॉसिबल ॲज दे कॅन. जेवढं काय पॉसिबल आहे ते खेळू शकतात. 3 महिन्यापर्यंत स्लोली ग्रेडेड एक्झरसाइज आपण करतो. पण 3 महिन्यानंतर मग ते हार्डवर्क करायला सुरू होतं. दे कॅन पार्टिसिपेट इन रनिंग, सायकलिंग, स्विमिंग, जॉगिंग, ह्याच्यामध्ये ते 100% पुढे जाऊ शकतात. आणि एक 6 महिन्याचा पिरियड गेला तर त्याच्यानंतर ते 100% कुठलेही खेळ खेळू शकतात. म्हणजे त्यांना कुठल्याही गोष्टींमध्ये रेस्ट्रिक्शन असायचं कारण नाहीये. बऱ्याचदा ह्याच्यासाठी मी आपल्या ऑलिम्पिकचं उदाहरण देतो, की मी म्हणतो की तुम्ही आता बाळ तुमचं इतकं छान झालेलं आहे की ते पुढच्या महिन्यापासून ऑलिम्पिकमध्ये पाठवलं तरी चालेल. ज्यावेळेस त्या ऑलिम्पिक हा वर्ड उच्चारला जातो माझ्याकडून, त्यावेळेस त्यांना लक्षात येतं की अरे डॉक्टरांनी ऑलिम्पिक खेळायला सांगितलंय. शाळेमध्ये खेळणं तर फार छोटी गोष्ट आहे. म्हणजे आम्ही त्या ऑलिम्पिकचा गोष्टीचं उदाहरण आम्ही आमच्यासाठी अशा रीतीने घेतलेलं आहे. आणि एखाद्याला निळेपणाचा आजार आहे, पार्शली हे आहे, त्याच्या ह्याच्यामध्ये मात्र त्याची ओव्हरऑल कॅपॅसिटी थोडीशी कमी असते. मग अशा वेळेस आम्ही त्याला अरोबिक एक्झरसाइज जास्त घ्यायला सांगतो. म्हणजे मग तू सायकलिंग कर, थोडंसं योगा कर, तू जॉगिंग कर, पण तू एक्झरसाइज कर. कारण असं नको व्हायला की त्यांना वजन खूप अनावश्यक प्रमाणे वाढत जाईल आणि त्यांना इतर कुठले जे भविष्यामध्ये जे आपल्या अडल्टमध्ये जे प्रॉब्लेम्स होतात ते त्यांच्यामध्ये खूप उशिराने यावे किंवा ते त्यांना येऊच नाही. हा प्रयत्न माझ्याकडून मात्र 100% त्याच्यामध्ये असतो. आणि ज्यांना काही एओर्टिक वॉलचे आजार आहेत त्या ठिकाणी आम्ही त्यांना वेट लिफ्टिंग मात्र सांगत नाही. कारण वेट उचलणं हे आयसोमेट्रिक एक्झरसाइज आणि आयसोटोनिक एक्झरसाइज, तर आयसोमेट्रिक जे वेट उचलण्याचं जे एक्झरसाइज आहेत त्या आम्ही एक्झरसाइज त्यांना सांगत नाही. कारण त्याच्यामध्ये अननेसेसरली ताण खूप हृदयाच्या वॉल्सवर येतो. त्याच्यामुळे चालणे, पळणे, जॉगिंग करणे, स्विमिंग करणे ह्या कुठल्याही वयाच्यासाठी, कुठल्याही आजारासाठी ह्या चांगल्या गोष्टी आहेत. त्याच्या ह्याच्यामध्ये रिपेअर केलेल्या बाळांमध्ये आपण बोलतोय. पण आणि ह्याच्या रिलेटेड काही गोष्टींची मर्यादा आम्ही ज्यावेळेस ते रिपेअर होतं त्याच वेळेस त्यांना तो प्लॅन आम्ही सांगतो की ह्याच्या पुढे तो शाळेत आम्हाला फिटनेस सर्टिफिकेट द्यावं लागतं. आम्हाला शाळांना पण इन्स्ट्रक्ट करावं लागतं की ह्याला कुठले स्पोर्ट अलाउ करा, कुठले स्पोर्ट हे करा. आणि शाळा पण त्या गोष्टी घेतात की तुमच्या डॉक्टरांकडून तुम्ही ते लिहून आणा की तुम्हाला कुठले स्पोर्ट आवश्यक आहेत किंवा कुठले स्पोर्ट तुम्ही अवॉइड केले पाहिजे. तसं आपण त्यांना लेटर देतो, त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी हा ऑन पेपर मेन्शन केलेल्या असतात. पण जर रिपेअर तुमचं छान झालेलं असेल तर मी म्हटल्याप्रमाणे तुम्ही ऑलिम्पिक पण खेळायला काही हरकत नाही. आपण मैदानी खेळांविषयी बोललो आणि इतर खेळांविषयी बोललो, पण मग ही मुलं आपल्या बोलण्यात आलंय, पण एक पालकांना प्रश्न असेल की माझं बाळ किंवा माझं मूल हे सर्वसामान्य जी इतर मुलं आहेत ज्यांना खरं तर काहीच प्रॉब्लेम नाही त्यांच्यासारखंच नॉर्मल लाईफ जगू शकतात का, किंवा त्यांना भविष्यात ही घटना परत त्यांच्या आयुष्यात येणार नाही ना. म्हणजे एकदा हृदयविकाराचा आजार किंवा एकदा निदान झालं त्याच्यावर त्यांनी सर्जरी केली, उपचार केले, मग ते परत उद्भवणार नाही ना भविष्यात. याविषयी परत उद्भवण्याचे चान्सेस मी म्हणेल की फक्त 1 ते 2% केसेसमध्येच असतात. 98 to 99% मध्ये परत त्या गोष्टी होत नाहीत. आणि एकदा जर रिपेअर तुमचं छान झालं असेल तर तुमचं बाळ इतर मुलांच्या कम्पॅरिझनमध्ये कुठेही मागं नसतं. ना ते फिजिकली मागं असतं ना ते मेंटली मागं असतं. त्याच्यामुळे ती गोष्ट तुम्ही सर्वप्रथम मनातून काढून टाकली पाहिजे की आजार झालाय म्हणजे तो आयुष्यभर आधूच राहील का, तर त्याचं उत्तर नाहीये. त्यामुळे तुम्ही एकदम निश्चिंत राहा की तुमचं बाळ ऑपरेशन झालंय म्हणजे तर आयुष्यभर तो हेच करू शकेल का, तेच करू शकेल का, तर तसं काही नाहीये. तुम्ही मनातून तो भीती, तो एक गोष्ट ती तुम्ही 100% काढून टाका की तुमचं बाळ इतर मुलांच्या कम्पॅरिझनमध्ये कुठेही मागं राहणार नाही. आणि ओपन हार्ट सर्जरी झालेल्या मुलांना आंघोळ घालता येईल का, म्हणजे घालावी का त्यांना? आता ओपन हार्ट सर्जरी झाल्यानंतर एक 15 दिवसांनी आम्ही त्यांना 15 दिवसापर्यंत त्यांना एक कोमट पाण्यामध्ये डेटॉल वगैरे हे करून आम्ही त्यांची बॉडी क्लीन करायला सांगतो. साधारणतः एक 4 आठवड्यानंतर आम्ही त्यांना समोरची जी जखम चांगली असेल तर आम्ही बॉडी वॉश घ्यायला सांगतो, कम्प्लिटली आंघोळ करायला सांगतो. फक्त जी जखम आहे त्या जखमेवर आम्ही फक्त साबण वगैरे लावायला सांगत नाही.
कारण त्या ठिकाणी रिॲक्शन चालू असते, किलोइड फॉर्मेशन किंवा ह्या सगळ्या रिपेअर चालू असतं. त्या ठिकाणी आम्ही काही ट्यूब्स किंवा काही क्रीम्स त्या ठिकाणी देतो की सो दॅट त्याचं अननेसेसरली त्या ठिकाणी किलोइड फॉर्मेशन म्हणा, ते जसे कट वुंड्स असतात त्याचे जो मार्क असतो तो कमीत कमी प्रकारात तो बाहेर यावा किंवा दिसावा ह्याच्या रीतीने आम्ही त्या ठिकाणी साबण वापरण्यासाठी मात्र थोडंसं अवॉइड करतो. आणि त्यासाठी काही क्रीम्स आम्ही देतो की सो दॅट ह्याच्यामध्ये ते जी काही जखम आहे ती भरून येताना खूप मोठ्या मोठ्या गाठीं टाईपमध्ये भरून येते काही काही ह्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये कमीत कमी प्रमाणामध्ये ती जखम स्ट्रेट लाईन राहावी ह्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. त्यामुळे आंघोळी इन जनरल आम्ही एक 4 आठवड्यानंतर सगळ्यांना सांगतो आणि त्यांनी ती केलीच पाहिजे. मुलांचा म्हणजे आहार हा किती महत्त्वाचा आहे की ज्याचा हृदयावर थेट परिणाम होत असतो? खरं तर ह्या जन्मजात हृदयाच्या आजारांमध्ये बघायला गेलं तर आहार हा आईचं जास्त प्रेग्नन्सी किंवा ह्याच्यामध्ये मॅटर करतो किंवा मालन्यूट्रिशन इन मदर जर असेल तर तिला बेबीज हार्ट डिसीजमध्ये प्रमाण व्हायचं प्रमाण जास्त असतं. पण मुलांमध्ये जर आहाराचं प्रमाण म्हटलं तर त्याच्या ह्याच्यामध्ये हृदयरोगाच्या आजाराच्या व्यतिरिक्त म्हणजे मुलांमध्ये हायपर टेन्शन होणे, मुलांमध्ये डायबिटीस होणे, मुलांमध्ये अजून थायरॉइडचे इश्यूज होणे, हे जे प्रॉब्लेम्स आहेत हे आहारांमुळं प्रॉब्लेम होतात. म्हणजे माझ्याकडे अशी मुलं आहेत की ज्यांचं एज 10 वर्ष आहे पण वजन 60 किलो आहे. म्हणजे हे जंक फूड खाणे किंवा आहारामुळे मग त्याच्यामुळे त्यांच्या हृदयाचं किंवा बॉडीचं बीपी वाढलेलं असतं, बीपी त्यांचं अडल्ट टाईपमध्ये गेलेलं असतं. मग अशा वेळेस मग आणि त्यांच्या हृदयाची जाडी पण त्याच्यामध्ये वाढत जाते, कारण हायपरटेन्शन म्हणलं की हृदयाची जाडी वाढणार. पण ते त्याच्या ह्याच्यामध्ये डाएटचा ह्या प्रकरणात परिणाम होतो. पण डायरेक्ट जन्मजात हृदयाच्या आजारावर त्याचा डायरेक्टली एवढा परिणाम होत नाही जेवढा हा नवीन होणाऱ्या आजारांसाठी त्याचं डाएट मात्र 100% कारणीभूत ठरतं. त्याच्यामुळे एक्झरसाइज आणि डाएट हा दोन्ही प्रकार हा जन्मजात हृदयाचा आजार असला किंवा नसला ह्याच्यामध्ये ते व्यवस्थित असणं आवश्यक असतं. आता डाएट जर तुम्ही म्हणालात तर ज्याला हृदयाचा आजार आहे ह्याच्यामध्ये डाएटचं इम्पॉर्टन्स काय, तर ज्यांचं हृदयात होल आहे ह्यांचं डाएट चांगलं पाहिजे. म्हणजे इतर बाळाला जर 100 कॅलरीची पर किलोची गरज पडत असेल तर ह्यांना 150 कॅलरीज पर किलोची गरज पडते. का, कारण त्यांची एनर्जी ही ते हृदयाचं होल मॅनेज करण्यामध्ये काही प्रमाणात जाते. त्यामुळे त्यांना हाय कॅलरी फूड आपण देतो. त्याच्यामध्ये असं नाही की तुम्ही फक्त मिल्कच देता. काही बघितलं तर बऱ्याच आईंना ते असतं की चाने 1 ग्लास मस्त दूध पिलंय त्यांनी, मग ते लिक्विडच देत जातात. पण 1 ग्लास दुधामधून किती कॅलरी मिळते हा पण प्रश्न आहे. ते पण मिल्क तुम्ही कुणाचं देतात तो पण एक वेगळा प्रश्न आहे. आणि काय होतं ह्या मिल्कच्या अननेसेसरी यूजमुळे किंवा अननेसेसरी इंटेकमुळे ते सॉलिड खाणं कमी करतात आणि सॉलिडमध्ये केव्हाही कॅलरीज हे जास्त मिळतात ॲज कम्पेअर टू द लिक्विड. त्याच्यामुळे त्यांचं सॉलिडचं प्रमाण चांगलं असावं. आम्ही त्यांना काही वेळेस शेंगदाण्याचा लाडू म्हणा किंवा ड्राय फ्रूटची पावडर म्हणा किंवा त्यांना मऊ डाळ भात खिचडी त्याच्यामध्ये तुपाचं प्रमाण म्हणा अशी त्यांची कॅलरी वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. आणि त्या कॅलरी वाढवण्यामुळे जे काही त्यांचं होलमुळं वजन कमी वाढतंय, म्हणजे होलमुळे तुमचं वजन 2 किलोनी कमी वाढणार असेल तर ते 1 किलोनी फक्त कमी वाढेल. म्हणजे जे 6 किलो होतं ते मे बी 9 किलोपर्यंत आम्ही त्याचा न्यायचा प्रयत्न करतो. म्हणजे हाय कॅलरी डाएट ह्या होलच्या आजारांमध्ये फार महत्त्वाचा असतो. त्यामुळे आजाराचं स्वरूप बघून आम्ही त्यांना डाएट हे ॲडवाईस करतो. म्हणजे काही जणांमध्ये कॅलरी वाढवली जाते आणि जे खूप ओव्हरवेट आहेत ह्याच्यामध्ये कॅलरी कमी केली जाते. म्हणजे जंक फूड अवॉइड करणे, त्यांनी मिठाचं प्रमाण कमी करणे, पिकल कमी करणे, अननेसरली बिस्किट प्रॉडक्ट्स कमी करणे ह्याच्यामध्ये आम्ही त्यांच्यामध्ये करतो. त्यामुळे काहीमध्ये कॅलरी वाढवावं लागतात आणि काही आजारांमध्ये त्या कमी पण कराव्या लागतात. आणखी एक प्रश्न असतो, हल्ली तर एकुलतं एक असणं हेच प्रिफर केलं जातं अनेक पॅरेंट्सकडून. पण काही पालक असेही आहेत की आपल्या बाळाला आणखी एक आधार हवा किंवा भावंड हवीत म्हणून चान्स घेण्याचा विचार असतो. पण प्रश्न येतो, जर माझ्या पहिल्या बाळाला हृदयविकाराचा काहीतरी हृदयविकार झालाय किंवा त्याचं निदानही झालंय, त्यांनी सगळं केलंय, पण मग दुसऱ्या बाळाला होऊ शकतो अशी त्यांच्या मनात धाकधूक असते, असं ते एक शंका असते. मग त्यावर काय मार्गदर्शन कराल? नाही, सर्वप्रथम ही फार महत्त्वाचा प्रश्न आहे
की पहिल्या बाळाचं तर आम्ही सगळं केलं बाबा, हे असं नव्हतं, आम्हाला माहीत नव्हतं, आम्ही सगळ्या ह्या दिव्यातून गेलो, डॉक्टर ऑपरेशन झालं, हे झालं, ते झालं, आता हे केल्यानंतर दुसऱ्याची हिंमत राहिली नाही. पण मी जर कुणाची हिंमत जर कमी असेल तर आम्ही त्यांना गाईड करायचा प्रयत्न करतो, त्यांचा कॉन्फिडन्स वाढवायचा प्रयत्न करतो. एकदम खूप निगेटिव्ह राहायची ह्या जगात गरज नाही आहे. तुम्हाला चान्स घ्यायचा असेल तुम्ही घेऊ शकता, पण त्याच्यामध्ये दुसऱ्याला होण्याचं प्रमाण किती, तर साधारणतः 3 ते 5%. दुसऱ्याला पण असेल तर तिसऱ्याला होण्याचं प्रमाण किती, 10%. पण ते लोक 3 ते 5%वर जास्त कॉन्सन्ट्रेट करतात. तर आम्ही त्यांना काय म्हणतो की तुम्हाला 95 to 97% होणार नाहीये ह्याच्यावर का नाही लक्ष देत? तुम्ही का त्या 3 ते 5%वरच लक्ष देता? तुम्ही 95 to 97% मध्ये तो आजार होणार नाही ह्याच्यावर लक्ष द्या. आणि तो होऊ नये म्हणून तर त्याच्यामध्ये मदरमध्ये फोलिक ऍसिडचं प्रमाण हे मेंटेन ठेवलं जातं. असं बघितलं संशोधनातून की फोलिक ऍसिड दिल्यानंतर हे जे हृदयाचे आजार आहेत ते 22% कमी होतात. त्याच्यामुळे मदरचं न्यूट्रिशन हे फार महत्वाचं असतं त्या प्रेग्नन्सीमध्ये. ती पहिली गोष्ट आम्ही करतो. दुसरी गोष्ट, मदरमध्ये शुगर डायग्नोसिस किंवा डायबिटीस ह्याचं कंट्रोलिंग आम्ही करतो. तिसरी गोष्ट, जर पहिल्या बाळाला जर होल बरोबर जेनेटिक आजार जर काही वाटत असेल, म्हणजे जेनेटिक सिंड्रोम, म्हणजे कधी त्याची हाताला 4-6 बोटं असतात, कधी कानाचा पडदाच एक नसतो, किंवा अजून काही प्रॉब्लेम्स असतात, अशा वेळेस मग आम्ही आई आणि वडिलांचं पण जेनेटिक टेस्टिंग आधीच करून घेतो. आणि काही ह्याच्यामध्ये मग मदरच्या पोटातलं पाणी काढून ॲम्निओसेंटेसिस मार्फत त्या जेनेटिकचा आजार आहे का नाही ह्याचं निदान केलं जातं. जर प्रेग्नन्सी राहत असेल त्याच्या ह्याच्यामध्ये तर बाळाचा फिटलिको पण केला जातो त्यामध्ये. त्याच्यामुळे सर्वप्रथम 95 to 97% होणार नाही अशी पॉझिटिव्ह न्यूज बाळगा. आणि आपण मात्र प्रत्येक गोष्टीमध्ये बाळाचं निदान किंवा हे आहे ह्याचं आपण 100% हा प्रयत्न करत असतो. त्यामुळे जर तुम्हाला खरंच दुसऱ्या बाळाचा जर चान्स घ्यायचा असेल तर तुम्ही तो आनंदाने घ्यावा. पण त्याच्यानंतर हे जे काही पॅरामीटर्स आहेत हे स्टेप बाय स्टेप मात्र तुम्ही फॉलो करणं हे खूप आवश्यक ठरतं. त्याच्यामुळे अशक्य काही नाहीये. माझ्याकडे खूप फॅमिली कपल्स आहेत की ज्यांनी दुसऱ्या बाळाचा चान्स घेतला आणि ती दुसरी बाळं व्यवस्थित नॉर्मल आहेत, आणि फक्त त्यांचं इकोचं चेकअप करायला ते माझ्याकडे नंतर एकदा घेऊन येतात आणि आम्ही त्यांचं पण चेकअप करतो. त्यामुळे फार कमी प्रमाणामध्ये अशा बाळांमध्ये आम्ही डायग्नोज केला असेल की एकाला आहे तर दुसऱ्याला आहे. ते हार्डली 1 to 2%, मॅक्स 3% पर्यंत तो प्रकार जातो. त्यामुळे काळजी करू नका. तुम्हाला जर सेकंड चान्स घ्यायचा असेल तर तो तुम्ही आनंदाने घेऊ शकता. आता आपण मुलाखतीच्या खरं तर शेवटाकडे आलोय. नवीन पालक आहेत, होऊ घातलेले पालक आहेत, काही ह्या प्रेग्नन्सीच्या जर्नीमध्ये आहेत, काही न्यूबॉर्नचे पॅरेंट्स आहेत, म्हणजे न्यू मॉम, न्यू डॅड, न्यू पॅरेंट्स. तर अशा पालकांना काय मार्गदर्शन कराल की ज्यांनी खरं तर या सगळ्या हार्ट रिलेटेड इश्यूजबद्दल कसं अवेअर असलं पाहिजे, आणि दुसरी गोष्ट त्यांच्या मुलाची काळजी कशी घेतली पाहिजे, आणि त्यांनी या चिंतेतून बाहेर कसं पडलं पाहिजे? म्हणजे जे नवीन पालक आहेत त्यांनी, त्यांच्याविषयी आपण बोलतो. त्याच्यासाठी तुम्हाला डायरेक्टली हे करायची गरज नाही. ज्यावेळेस तुमचं ॲनामोली स्कॅन होतो, प्रत्येक बाळाचा एक ॲनामोली स्कॅन होतो, तो स्कॅन एका चांगल्या डॉक्टरांकडून तुम्ही करून घ्या. त्याच्यामध्ये हृदयाचं जर काही प्रॉब्लेम वाटत असेल तर लगेच एक फिटलिको करून घ्या, सो दॅट तुम्ही ते डायग्नोसिस आणि आजाराचं निदान हे आधीच करा. सो दॅट तुम्ही ते प्लॅन करू शकाल. बाळ बाहेर आल्यानंतर त्याला काय काय करायचं, मग कुणा डॉक्टरला दाखवायचं, ह्या सगळ्या गोष्टी करायच्यात का. म्हणजे छोट्या छोट्या हृदयातल्या होल्स पासून माझ्याकडे बाळं येतात पोटात असताना, की मदर किंवा फादर येतात की आमच्या बाळाच्या हृदयामध्ये होल आहे, बाळ अजून पोटातच आहे. तर त्यासाठी आम्ही मार्गदर्शन करतो, त्यांची चिंता कमी करतो आणि पुढचा प्रॉब्लेम अवॉइड केला जातो. त्यामुळं ह्या गोष्टी तुम्ही त्या करायला पाहिजेत, ह्या गोष्टी तुम्हाला माहीत पाहिजेत. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की मी असं म्हणेल की तुम्ही तुमचं शुगरचं प्रमाण, तुमचं आईचा डाएट, हा सगळ्या गोष्टी व्यवस्थित ठेवायला पाहिजेत. आणि आपल्याकडं प्रेग्नन्सी ही अनप्लॅन्ड असते. तर प्रेग्नन्सी शक्यतो प्लॅन्ड असावी असा मताचा मी आहे. की असं नाही की तुम्ही अनप्लॅन्ड प्रेग्नन्सी केली, मग त्याच्यामध्ये काय होतं, काही वेळेस तुम्ही काही सर्दी खोकल्याचे मेडिसिन घेतले जातात, कधी तापेसाठी औषधं घेतली जातात, आणि नंतर तुम्हाला 2 महिन्यांनी कळतं की अरे आपण प्रेग्नंट आहोत. तर ती गोष्ट मग प्रॉब्लेमॅटिक ठरते. म्हणजे ड्रग्ज इंटेक त्याच्यामध्ये होतो. फॉर्च्युनेटली आपल्या इंडियामध्ये अजून बाकीचं व्यसनांचं प्रमाण मदरमध्ये त्या प्रमाणात जरी थोडं वाढत असेल तर ते ॲज कम्पेअर्ड टू द वेस्टर्न पॉप्युलेशन ते 100% बऱ्यापैकी कमी आहे. त्याच्यामुळे मी त्या ह्याच्याकडे आत्ता जास्त जाणार नाही. पण तुम्ही व्यसनांपासून ज्यावेळेस तुम्ही प्रेग्नन्सी प्लॅन करता त्यावेळेस ते ह्या व्यसनांपासून, अल्कोहोल इंटेकपासून किंवा सिगरेट स्मोकिंगपासून तुम्ही हे दूर राहिलं पाहिजे. आणि स्वतःवर
प्लॅन प्रेग्नन्सी करून स्वतःवर फोकस राहायला पाहिजे. आणि जर तुम्हाला काही जेनेटिकचा काही प्रॉब्लेम असेल किंवा रिकरंट ॲबॉर्शनची हिस्ट्री असेल तर त्याच्या मागचं रिझन काय आहे हे पण तुम्ही जाणून घेतलं पाहिजे. आणि अशा रीतीने प्लॅन प्रेग्नन्सी, प्लॅन्ड अप्रोच आणि एक पॉझिटिव्ह अप्रोच आणि आपण घेऊन पुढं 100% गेलं पाहिजे. प्रत्येक वेळेस निगेटिव्ह ठेवून तुम्हाला जगता येणार नाही, कारण आपण सगळेजण एका चांगल्या आशेवरच आज इथपर्यंत जगत आलेलो आहोत. ती चांगली आशा आणि चांगला पॉझिटिव्ह ॲटिट्यूड हा तुमच्या जीवनामध्ये हा 100% आवश्यक असतो. आता अशा पालकांना काय सांगाल ज्यांच्या मुलांना हृदयाचा आजार झालाय आणि ते यात सगळ्यातून जात आहेत, त्यांना काय मार्गदर्शन कराल? म्हणजे थोडे घाबरलेले आहेत किंवा चिंतेत आहेत की माझ्या मुलाचं काय होईल? नाही, अशा पालकांनी अजिबात काळजी करू नका. ज्यांना कोणाला प्रॉब्लेम असेल त्यांनी माझ्यासारख्या बालहृदयरोग तज्ज्ञांकडे येऊन ज्या काही तुमच्या शंका असतील ते त्यांचं शंकेचं निराकरण तुम्ही केलं पाहिजे. कारण बोलून तुमचे प्रश्न सुटतात. त्याच्यामुळे तुम्ही बोललं पाहिजे, तुम्ही व्यक्त झालं पाहिजे. मनातल्या मनात अननेसेसरली चिंता करण्याचं काही कारण नाहीये. फॉर एक्झाम्पल, माझ्याकडे एक मदर होत्या, त्यांच्या बाळाचा हार्ट रेट हा साधारणतः 50 ते 60च्या मध्ये होतो. ते दररोज रात्रीभर जागा असायचे की त्याचा हार्ट रेट किती फॉल होतो, विनाकारण चिंता असायची. त्याच्यामध्ये त्यांना पण बरेच मेडिकल प्रॉब्लेम सुरू झाले. मग त्यावेळेस माझ्याकडे आले त्यावेळेस मी बघितलं आपण एक होल्टर ECG करूया. 24 तास आम्ही त्याचं मॉनिटरिंग केलं ECGचं आणि त्याच्यामध्ये सांगितलं की त्यांचा हार्ट रेट फार काही फॉल होत नाही रात्री पण, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. त्याच्यानंतर त्या झोपायला लागल्या. म्हणजे सांगायचं तात्पर्य म्हणजे असं की तुम्ही पुढं आलं पाहिजे, तुम्ही भेटलं पाहिजे. फक्त घाबरून दुर्लक्ष जर करत राहाल तर ते बरोबर नाहीये. म्हणजे मराठवाड्यामध्ये ज्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी मी 13 वर्षापूर्वी चालू केल्या होत्या, त्यावेळेस लोकांना पॉझिटिव्ह रिझल्ट काय फार माहित नव्हतं. त्यावेळेस ते घाबरायचे, मग उपचारच करायचे नाहीत. मग ते बरीच राहायचे, बाळ राहतंय ना तोपर्यंत राहू द्या. मग कोणतरी शेजारचा म्हणतो की अरे छान खेळतोय, जगतोय, देवाने दिले तोपर्यंत राहू द्या, मग पुढचं पुढं बघू, कशाला आता काय करतो, उगाच काय करायचं काय व्हायचं, असं एक निगेटिव्हिटी होती. पण ते ज्यावेळेस आम्ही आमच्या कॅम्प्सच्या माध्यमातून त्यांचं डायग्नोसिस केलं, ती बरी झाली. मग आता आमच्या प्रत्येक जे 7,500 बाळकांमध्ये हे 7,500 आमच्या ब्रँड अँबॅसेडर्स आहेत. ते प्रत्येक छोट्या ठिकाणी जातात, स्वतः मार्गदर्शन करतात, घेऊन येतात, ते पुढे जातात. त्याच्यामुळे अशा पालकांनी घाबरून न जाता पुढे येऊन केलं पाहिजे. डॉक्टरांनी जर ट्रीटमेंट सांगितली असेल तर ती केली पाहिजे आणि न घाबरता तुम्ही थोडा तरी विश्वास पुढे येऊन केलं पाहिजे. एवढंच मी ह्यामार्फत त्यांना सांगेल की निगेटिव्ह राहू नका, पॉझिटिव्ह राहा. आता आपण मुलाखतीच्या शेवटचं एक सेगमेंट असतं जिथे आपण आता उल्लेख केला की आजूबाजूचे काय म्हणतात आणि त्याचा पालकांवर कसा परिणाम होतो. तर अशी काही स्टेटमेंट्स असतात जी आपण आपल्या डे टू डे लाईफमध्ये कधी ना कधी ऐकत असतो, जी हार्ट रिलेटेड गोष्टी असतात आणि ज्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. तर मी आता तुम्हाला अशीच काही स्टेटमेंट्स सांगणार आहे, ती चूक की बरोबर याविषयी सांगाल की काय खरं काय खोटं, काय चूक काय बरोबर तसं. पहिलं विधान म्हणजे लहान मुलांना कधीच हार्ट अटॅक येत नाही. लहान मुलांना कधीच हार्ट अटॅक येत नाही हे बरोबर आहे. फक्त 99% बरोबर आहे, पण 1% मध्ये येऊ शकतो. पण त्याच्यामध्ये हृदयाचे खूप गंभीर प्रकारचे आजार त्याच्यामध्ये असतात. त्याच्यामध्ये अरिथमियाज असतात किंवा हृदयाचा व्हॉल्व बंद असणे किंवा अजून हृदयाला सप्लाय करणाऱ्या कोरोनरीजमध्ये इश्यू असणे, अशा 1% कॉजमध्ये येतात. त्यामुळे एखादी घटना तुमच्या आजूबाजूला घडली तर तुम्ही 99% त्याचं टेन्शन घेऊ नका. एखाद्या पर्सेंटविषयी जर तुम्हाला वाटत असेल तर त्याच्या याच्यामध्ये माझ्यासारख्या बालहृदयरोग तज्ज्ञांकडून हृदयाचं चेकअप मात्र तुम्ही करून घेऊ शकता. छातीवर पाठीवर ओझं घेतलं की त्याचा हृदयावर ताण येतो असं फार कमी प्रमाणामध्ये होतं, असं शक्यतो होत नाही. कारण आपण तसं प्रिपेअर असतो त्याच्या याच्यामध्ये. पण जर तुमच्या हृदयाची जर सर्जरी झाली असेल तर आम्ही पहिले 3 महिने मात्र हृदयाच्या पाठीवरचं ओझं हे आम्ही शक्यतो अवॉइड करायला सांगतो, जर सर्जरी झाली असेल तर. पण नसेल तर तसं काही तुम्हाला फार ह्याचं कारण नाही आहे. पण आजच्या ह्याच्यानुसार जे मी बाकीच्या ह्याच्यामध्ये बघतोय की हृदयाचं दप्तरचं ओझं फार 5 ते 10 किलोपर्यंत असतं, तर मला असं वाटतं की कुठं ना कुठं ते इनह्युमन प्रकारचं आहे. तुम्ही त्या मुलाच्या कॅपॅसिटीनुसार, त्याच्या शारीरिक स्ट्रेंथनुसार तेवढं ओझं पाठीवर द्यायला हरकत नाही. त्याच्यामध्ये जास्त नको आणि खूप कमी पण दिल्याची गरज नाही. छातीत दुखलं की समजायचं हार्ट अटॅक आला? नाही, खरं बघायला गेलं की छातीत दुखणं म्हणजे हार्ट अटॅक आहे असं लहान मुलांच्या बाबतीत नाहीये. कारण लहान मुलांमध्ये छातीत दुखणं हे 99% कॉजेस ह्या लोकल पेन्समुळे असतात.
म्हणजे त्यांचे कोस्टोकॉन्ड्रायटिस म्हणा किंवा त्या अननेसेसरी यूज ऑफ मसलमुळे असेल. फक्त 1% कॉजमध्ये त्यांना सिरियस प्रकारचे छातीमध्ये दुखू शकतं. त्याच्यामध्ये एखादा वॉल प्रोलॅप्स असणे किंवा वॉल बंद होणे किंवा हृदयाची खूप प्रमाणामध्ये जाडी वाढणे, हायपरट्रॉफिक ओस्टियोकार्डियम अशी जी काही कारणं आहेत त्याच्यामध्ये त्यांच्या छातीत दुखू शकतं. पण 99% छातीत दुखणं हे मात्र मुलांमध्ये हे नॉर्मल प्रकारातच असतं. आणि अशी बाळं ज्यावेळेस माझ्याकडे येतात त्यावेळेस आपण बेसिक मिनिमल ट्रीटमेंटने ते बरी करतो. मुलाला हार्ट अटॅक येऊन गेला म्हणजे समजायचं की त्याचं आयुष्य कमी झालं, चूक की बरोबर? हे कम्प्लिटली चूक आहे. कारण हार्ट अटॅक आला म्हणजे तुमचं आयुष्य संपलं वगैरे असं काही नाही. पण तो कशामुळे आला, काय आला, त्याच्या करायसाठी काय गरज आहे ह्याच्यामध्ये मात्र खूप छान गोष्टी असल्यामुळे त्याचं प्रमाण आपण हार्डली 1% आणतो. 99% असं काही होणार नाही आहे. त्यामुळे तुम्ही त्याचं निदान करून उपचार लवकरात लवकर करून घ्या जर आजार असेल तर. आणि विनाकारण ह्याचं 99% टेन्शन घ्यायचं काही कारण नाही. फास्ट फूड आणि जंक फूड खाल्लं की मुलांच्या हार्टमध्ये ब्लॉकेजेस बनतात, चुकी बरोबर? हे काही प्रमाणात आता बरोबर ठरायला लागलेलं आहे, ज्याच्यावर आम्ही पण आधी आम्हाला वाटत नव्हतं. पण ज्या प्रमाणामध्ये जंक फूड आणि शुगरचं इंटेक होत आहे त्याच्यामुळं जे काही हार्ट अटॅकचं प्रमाण येतं आहे ते बऱ्यापैकी खाली येत चालले. त्याच्यामध्ये जंक फूड बरोबर स्ट्रेस हा फॅक्टर आहे. त्याच्यामुळे ह्याच्यामुळं जे काही आजार जे 40 नंतर यायची ती आता 20 वर्षापर्यंत येऊन थांबली आहेत. आणि दुर्दैवाने जर तशा गोष्टी जर 10 वर्ष ते 20 वर्षामध्ये आला तर ती काही चांगली गोष्ट ठरेल असं मला वाटत नाही आहे. त्यामुळं फूड हॅबिट्स, आपली एक्झरसाइज हे 100% चांगली असली पाहिजे. फास्ट फूड खात नाही म्हणजे माझ्या मुलाला हार्ट अटॅक किंवा हार्ट रिलेटेड काही प्रॉब्लेम होणारच नाही, चूक की बरोबर? नाही, असंही काही नाही आहे की तुम्ही फास्ट फूड खात नाही म्हणजे तुम्हाला हार्टचा आजार होणारच नाही असं नाही. पण ते व्हायचं प्रमाण फार कमी आहे. कारण जर तुमचा मुलगा फास्ट फूड खात नसेल, एक्झरसाईज चांगला करत असेल तर खूप चांगल्या गोष्टी तुमच्या मुलामध्ये आहेत. त्या गोष्टी जसं चालू असतील तशा तुम्ही त्याच्यामध्ये चालूच ठेवण्यासाठी प्रयत्न करा. पण जर तसंच असेल की फास्ट फूड नाही खाते म्हणून काहीच होणार नाही असं त्याच्यामध्ये काही नक्की नाही. फॅमिली हिस्ट्री असेल म्हणजे कुटुंबातल्या कुणाला हार्ट अटॅक येऊन गेलाय किंवा हृदय रिलेटेड, हार्ट रिलेटेड काही इश्यू आहे तर तो तुमच्या मुलांना होऊच शकतो. म्हणजे ते काही फॅमिलीजमध्ये असं म्हटलं जातं की नाही याला जर 100% हार्ट रिलेटेड इश्यू आहे तर तुझ्या मुलालाही होणार, तर हे चूक की बरोबर? ह्याच्यामध्ये हे होणार हे बरोबर आहे. ह्याच्यामध्ये जर आपण 2 प्रकारच्या आजारामध्ये बघितलं की जर ॲथेरोस्क्लेरोसिस म्हणजे किंवा हार्टमध्ये जो अडल्टमध्ये जो प्रॉपर येतो त्याच्यामध्ये त्यांच्या पण सवयी किंवा ह्याचा भाग असतो. पण काही जेनेटिक पण फॅक्टर त्याच्यामध्ये असतात. जर म्हणजे वडिलांना जर हार्टचा इश्यू असेल तर मुलाला व्हायचे चान्सेस पण खूप जास्त असतात. आईला जर डायबिटीस असेल तर मुलांना व्हायचे चान्सेस हे जास्त प्रमाणात असतात. हे त्याच्यामध्ये त्याचं असोसिएशन 100% आहे. फक्त तुम्ही तुम्हाला जर आईला डायबिटीज किंवा हार्टचा आजार असेल किंवा वडिलांना डायबिटीज हार्टचा आजार असेल पण तुम्ही मात्र तुमच्या मुलांमध्ये तो डायबिटीस होऊ नये म्हणून किंवा हार्टचा आजार होऊ नये म्हणून प्रयत्न मात्र करणं हे आवश्यक असतं तुमच्या जीवनशैलीमध्ये. आणि जे काय आपण जन्मजात हृदयाच्या आजाराविषयी आज बोललो त्याच्यामध्ये जर मदरला जर हार्टमध्ये जर होल असेल तर ते बाळाला असण्याचे चान्सेस 3 to 5% पर्यंत असतात. त्याच्यामुळे जर तुम्हाला मदरला जर हार्टचा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मुलांचं चेकअप मात्र 100% करून घेणं आवश्यक असतं त्याच्या ह्याच्यामध्ये. थँक्यू सो मच डॉक्टर. आजच्या गप्पा खरं तर अनेकांसाठी डोळे उघडणाऱ्या होत्या. या विषयाबद्दल खरं तर चर्चा जास्त केली जात नाही आणि त्यामुळेच खरं तर हा विषय घेण्यामागचा हा हेतू होता. आपले खूप खूप आभार. थँक्यू, धन्यवाद कोमल. आणि सकाळच्या पॉडकास्टमध्ये आम्हाला बोलवल्याबद्दल मनापासून मी आभार व्यक्त करतो. मी कायम पॉडकास्टच्या शेवटी सांगत असते की आयुष्य सुंदर जगायचं असेल तर आरोग्य आणि अध्यात्म या 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. अध्यात्मावर आधारित श्री फॅमिली गाईडच्या माध्यमातून आपल्याला व्हिडिओज सकाळच्या यूट्यूब चॅनलवर आणि सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बघता येतील. पण आरोग्याविषयी जर आपल्याला बघायचं असेल तर हेल्थ विथ सकाळ ही नवी सिरीज घेऊन आम्ही आपल्या समोर आलो आहोत, जिथे खरं तर तज्ज्ञ डॉक्टरांचं मार्गदर्शन करण्याचा हा प्रयत्न असतो. आणि मग तुम्हाला जर तुमच्या मनातले काही प्रश्न असतील तर ते प्लीज कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. आपल्या मनातील काही शंका असतील, आजच्या पॉडकास्टमध्ये आपल्याला कुठल्या विषयावरचे प्रश्न आहेत किंवा कुठला प्रश्न पडलाय ज्याचं उत्तर तुम्हाला हवंय ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. तुर्तास इथेच थांबूयात. तोपर्यंत पाहत रहा सकाळ.